नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता उन्हाळा खूप झालाय बरं का, आणि परीक्षा पण जवळ आली. अभ्यास करायचा बरं का भरपूर. मुलांनो, आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे गर्व. मुलांनो, एक जंगल असतं बरं का. त्या जंगलामध्ये की नाही खूप हिरवंगार गवत असतं, आणि ते हिरवंगार गवत एक गाय खात असते बरं का. मस्त ती आनंदात गवत खात असते. पण तितक्यात तिला एक वाघोबा दिसतो बरं का, आणि तो वाघोबा की नाही तिच्याकडेच बघत असतो. तिला कळतं हा वाघोबा आता आपल्याला पकडणार, म्हणून ती घाबरून की नाही पळत सुटती. तर तो वाघोबा पण बघतो गाय पळायला लागली, म्हणून तो त्या झाडाच्या पाठीमागनं उडी घेतो आणि तो तिच्या पाठीमागे पळायला लागतो. मग ती काय करते, गाय जोरात पळती, अगदी जीवाच्या आकांताने पळती. पण तिला समोर काय दिसतं, एक तळं दिसतं बरं का. मग त्या तळ्यामध्ये ती की नाही जोरात तिकडं उडी घेती, आणि मग ती त्या तळ्यामध्ये पटकन बसती. पण ते तळं की नाही उथळ असल्यामुळं त्याला पाणी नसतं जास्त, आणि मग तिच्या पाठीमागे की नाही वाघ पण एक जंप घेतो. पण तिथे काय पडते, इथे वाघ पडतो उडी घेऊन. आणि मग काय होतं, ते उथळ असतं पण त्याच्यामध्ये खूप सारा चिखल असतो. त्या चिखलामध्ये ती तिकडे गाय अडकते आणि इकडे वाघ अडकतो. चिखलामध्ये रुतूनच बसतो. तो किती प्रयत्न करतो की त्या गाईला पकडायचा, परंतु तो काही पकडू शकत नाही. मग ती गाय म्हणते, वाघोबा तुला मालक आहे का? तर तिला राग येतो, त्याला वाघोबाला खूप राग येतो. म्हणतो, मालक? अगं मी तर या जंगलचा राजा आहे, आणि मालक कशाला हवाय? तर मग तुला मालक आहे का? तर ती म्हणते, मग मला तर मालक आहे, मला गुरु आहे. तुला गुरु आहे का? तर परत रागाने म्हणतो, कशाला पाहिजे गुरु? एवढ्या मोठ्या जंगलचा मालक मीच आहे, मला गुरु नको आणि मालकही नको, मी तर तुला खाणारच. तर ती म्हणते, खा बाबा, माझ्यापर्यंत तू पोहोचू शकला असतं का? जशी मी चिखलात अडकले तसे तू चिखलात अडकलेला आहेस. पण एक लक्षात ठेव, मला मात्र मालक आहे बरं का. मी जर का लवकर घरी गेले नाही तर संध्याकाळी माझा मालक मला घ्यायला येणार. मग तो तिच्याकडे बघतच बसतो रागाने, करून तो असं तिला खायचंच असं तिला. मग संध्याकाळ होती, अंधार पडतो, अजून आपली गाय कशी काय नाही आली. म्हणून तो मालक की नाही त्या गाईला शोधत येतो, आणि गाईला शोधत आल्यानंतर त्याला ती तळ्याजवळ दिसती. मग त्या तळ्याजवळ गेल्यावर तो मालक म्हणतो, आपली गाय इथे अडकलेली आहे का? मग तो हळूहळू तिच्याकडेचा ना चिखल बाजूला घेतो, आणि मग तो तिला चिखलातून मोकळी करतो. आणि मग ती गाय की नाही त्या वाघाकडे बघती, माझ्या मालकाने मला वाचवलंय, म्हणून ते दोघं पुढे जातात. आणि मग तो मालक म्हणतो की, अगं त्या वाघाला मी वाचवलं असतं ग, परंतु काय झालं, वाघाला वाचवलं असतं तर तू पण गेली असती आणि मी पण गेलो असतो, म्हणून मी वाघाला वाचवलं नाही. अशा प्रकारे वाघाचं गर्वहरण होतं. म्हणून मुलांनो, आपल्याला तर किती मालक आहेत. आपली आई आहे, वडील आहे, मोठा भाऊ आहे, बहीण आहे, आणि शाळेत आपले शिक्षक आहेत. हे आपले मालक आहेत की नाही, ते प्रत्येक संकटातनं आपल्याला वाचवत असतात. म्हणून प्रत्येकाला एक गुरु किंवा एक मालक असावाच लागतो. आज आपल्या बरोबर एक आजी पण गोष्ट ऐकायला आली बरं का. तिला पण गोष्ट खूप आवडलेली आहे. तुम्हाला आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.